आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी आता हळूहळू सुरू झालेली आहे. उमेदवारांची एकूण निवड, उमेदवार फिक्स करणे या प्रक्रियेला वेग आलेला आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर शहरात आता निवडणूकमय वातावरण तयार झालेलं आहे. अनेक उमेदवारांनी आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. प्रचार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरू झालेला आहे. यातीलच काही उमेदवारांचा परिचय आपण आज करून घेऊयात. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, जे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत. खरं तर आमदार चंद्रकांत जाधव ही व्यक्तीच वेगळी, जे अण्णा या नावाने परिचित होते. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अण्णांचं जे योगदान आहे ते खरोखरच कौतुकास्पद होतं. काहीतरी व्हिजन ठेवून ते कामाला लागले, आमदार झाले, धडपड केली कोल्हापूरच्या विकासासाठी, अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर जयश्री जाधव आमदार झाल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणला. अण्णांनी मोठ्या प्रमाणात निधी कोल्हापूरच्या विकासासाठी तेव्हा आणला. आणि एकूणच जाधव घराण्याचा जो काय योगदान आहे कोल्हापूरच्या विकासात तो निश्चितपणे अतिशय चांगला आहे. अण्णांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सत्यजित जाधव कोल्हापूर महापालिकेच्या मैदानात प्रभाग क्रमांक 18 मधून उतरणार आहेत. खरं तर माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांचे संस्कार आणि अण्णांच्या संघर्षाची शिदोरी, या शिदोरीवर आता सत्यजित जाधव हे महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत. नव्या पिढीचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे निश्चितपणे पाहिलं जातं. जनतेसाठी झटणारा आणि विकासासाठी कटिबद्ध असणारं हे नवं नेतृत्व आहे. या नेतृत्वानं कोल्हापूरच्या विविध संघटना संस्था यामध्ये काम सुरू केलेलं आहे. म्हणजे अण्णा असताना ते सक्रिय होतेच, त्यांच्या माघारी अधिक सक्रिय ते झालेले आहेत. जे कैलासगडची स्वारीचे ते उपाध्यक्ष आहेत, त्याशिवाय रावणेश्वर मंदिराचे अध्यक्ष आहेत, विविध संस्थांचे रोटरी क्लबचे ते सदस्य आहेत, जाधव उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. उद्योजकांच्या प्रश्नावर सातत्यानं त्यांनी आवाज उठवला, कारण ते महाराष्ट्राच्या उद्योग विभागाच्या काँग्रेसचे ते प्रदेश उपाध्यक्ष होते. शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी उद्योजकांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी उद्योगमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली. म्हणजे कोल्हापुरात उद्योग यावेत, कोल्हापुरातल्या उद्योगांचे प्रश्न सुटावेत यासाठी सातत्यानं त्यांची धडपड सुरू असते. सगळ्यात विशेष म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल आणि क्रिकेट खेळाला चांगली दिवस यावेत यासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात. चंद्रकांत चषक फुटबॉल असू दे किंवा क्रिकेट स्पर्धा असू दे, कायम त्यांचे प्रयत्न सुरू असतात. उद्योग सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. व्हिजन घेऊन काम करणारा आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. म्हणजे पाण्याची टाकी बांधून या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं. हायमास्क या भागात लावले, अनेक उद्यानांचं सुशोभीकरण केलेलं आहे. सलग 2 वेळा त्यांच्या प्रभाग क्रमांक जो पूर्वीचा होता त्यामध्ये 2 वेळा स्वच्छतेचे पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. आईवडिलांच्या समवेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. अण्णांच्या माघारी कामाला गती दिलेली आहे. उद्योगा मोठ्या प्रमाणात वाढवला, रोजगार निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. भागातील प्रत्येक घर सक्षम व्हावं, भागाचा विकास व्हावा या ध्येयानं ते आता कामाला सुरुवात केलेली, अनेक वर्षे काम करत आहेत. म्हणजे प्रभागात आई नगरसेविका असताना, वडील अण्णा आमदार असताना सत्यजितसुद्धा प्रभागाच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार होते. ते आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 18 मधून मैदानात उतरणार आहेत. व्हिजन चांगला आहे, स्वप्न चांगलं आहे, काम करायची धडपड आहे, संपर्क चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याची वृत्ती आहे.
आत्मविश्वास आहे आणि याच सगळ्या जोरावर सत्यजित जाधव आता प्रभाग क्रमांक 18 मधून कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात उतरत, म्हणजे राजकारणाची त्यांची सुरुवात आता कोल्हापूर महापालिकेपासून होणार आहे. कामं अनेक केल्यात, स्मार्ट प्रभाग त्यांना हा करायचा आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूही केलेले आहेत. त्यामुळं आता शिंदे सेनेच्या उमेदवारीवर त्यांचा शिक्कामोर्तब जवळजवळ झालेला आहे. अजूनही अशा काही उमेदवारांचा आपल्याला परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.